मी असं म्हणतो भाजपला मतदानच का करावं, कशामुळे करावं, रेल्वे केल्यामुळे करावं, विमानतळ ऐकले म्हणून करावं, आमचा येणारा पीक विमा खाल्ला म्हणून करावं, शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करावं, 100-250 रुपयाचा गॅस 1200ला केला म्हणून करावं, का सारा देश बर्बाद केला म्हणून करावं. तुम्हीच आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करावं. जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार, आणि तिसऱ्या दिवशी ते अजित पवारांचा प्रवेश होतो. भ्रष्ट झालेले, देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करावा. का या ठिकाणी तुमचीच बातमी होती, मी पाहिली होती यूट्यूबला, की ज्ञानराधा मल्टी स्टेट ही अदानीच्या बरोबरी रे. मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का, किंवा तुम्ही हे असे लोक लुटणाऱ्याला पाठीशी घालता म्हणून करावं. कुठल्या बेसवर मतदान बीजेपीला करावं हे आधी सांगा. जातीवादाच्या पुढचा विषय. पंकजा मुंडेंचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो, निवडून आलो तर आमची केंद्रात सत्ता येईल, मंत्री होतो आम्ही, बीड जिल्ह्याचा विकास होईल. बजरंग सोनवणेंनी काय देणार आहे तुम्हाला? थांबा 1 मिनिट थांबा. 5 वर्षे पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ मुंडेला तर आम्हीच काय पण सारा महाराष्ट्र दैवत मानत होता, माणूसही चांगला होता, सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकडे काम करीत होता, याच्याशी मी सहमत आहे. परंतु ज्या टायमाला ते वारले गेले, संपले, काय झालं असेल ते झालं असेल, चला. त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली. 2 वेळेस त्या बाईला निवडून दिलं. 2 वेळेस दिल्याच्या नंतर ती बाई साधा फंड करूच शकली नाही. मग त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मोदीच पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का, किंवा हे मोदी पशी होत्या, जात होत्या नव्हत्या, बोलत होत्या नव्हत्या, संसदेत जात होत्या नव्हत्या, ते त्यांना माहिती का. त्यांना सोडून अनेक दुसऱ्या पक्षासंघ होत्या, तेव्हा का नाही विकास झाला, हे आमचा प्रश्न आहे. मग जर यांनी 10 वर्षे देऊन 15 वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही केव्हा करावं. आणि 25 वर्ष झालंय रेल्वेचं काम चालू आहे, ते अनेक तिकडंच आहे, आमच्या तालुक्यात नाहीच. मग आम्ही मेल्यावर की बीडला रेल्वे येणार आहे का? मग नेमका असा कोणता मोठा प्रोजेक्ट आहे? खासदाराचे मोठाले काम असते, तालुक्याकडे एखादा प्रोजेक्ट मंजूर करणे, गोरगरिबाला काम मिळणे, सुशिक्षिताला काम मिळणे. उलट अर्थ ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे, कारखाने जे म्हणा कुठले वेगवेगळे, ते केलं. एवढ्यांनी थांबले नाही. नुसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या, एवढ्यांनी राहिले नाही. तर तिथं मिलिटरी सुद्धा अग्निवीर म्हणून की 4 वर्षासाठी केली, यांना मात्र 5 वर्षासाठी पाहिजे. आणि लोकांची लेकरं लागायची म्हणलं, कल्याण व्हायचं म्हणलं तर 4 वर्षासाठी, त्याला बी कुठलंच काही नाही. आज रोजाने आल्यासारखं आजी कामाला, उद्या नाही आला तर खाडा. मग असा कोणता विकास आहे मोदी सरकारचा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना? इतकंसं आमच्या तालुक्यामध्ये एकूण शिंदपान आहे, पलीकडून गंगा आहे, मधून पाटे, तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत. असे अनेक समस्या आहेत या देशामध्ये. मी तर म्हणतो, असं म्हणेल मी, माझं व्यक्तिगत मध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज बरे, निजाम बरे, जेवढ्या 7 शाया होत्या तेवढे बरे. इतके हरामी नीच येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं? आम्ही नाही हे पाहत, आम्ही मराठा आहे म्हणून बजरंग बाप्पाला करायचं. मतदान हे जातीपातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं. हे भारताचा इतिहास राजा भरतापासून आहे. इतके आम्ही खुळे विचाराचे नाहीत. पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे की आमच्याकडे या शुद्ध व्हा, किती खाऊन या, किती लुटा, पण आमच्या द्या. उद्याच्याला हे कोणाला आम्हाला थांबणाराला ती इडीन पास लावते, चलो अंदर नाही माना तो. अशा दिशेने देश ठेव. लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष, पार्टी आणि हे सरकार आहे. त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे, वाईट आहे. याच्यामुळं भाजप राहता कामा नये. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत निश्चितनाबोध होईन, राहणार नाही. आणि जर नाही केलं तर हे देशाला ठेवणारच नाहीत. मागचा इतिहास घ्या पंजाब हरियाणाचा, लोक जर त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते तर उपोषणाला करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी 756 लोक मारले, मेले. बरं, तेवढं लांबचं माहीत नाही. इथं सराटी आंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राव. आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या, आणि त्याच्यावरच पुन्हा SIT लावा. असं काय कोणा केलं जरांगे पाटलांनी किंवा तिथल्या नागरिकांनी? आणि एवढं बेछूट गोळीबार केला. ते लोक आज बी दवाखान्यात, किती लोक जीवनातून उठले तरी त्यांच्यावर SIT लावा, यांना आत टाका, यांना तडीपार करा, म्हणून भाजपला मतदान करावं का? आता तुम्हीच सांगा आम्हाला कशाला करा. इथं निशब्द व्हावं लागतंय की कशी